सुबह तुझको मिलना तो मैं आज पहाड़ जुड़ गया। सुबह तुझको मिलना तो मैं आज पहाड़ जुड़ गया। और हल्की बजते बजते मेरा भी पुरुष टूट गया। मगर तेरा ने मेरा लेकिन होल गया मांडो सजाऊं क्या। तेरा ने मेरा लेकिन होल गया मांडो सजाऊं क्या। सभाभक्ती से तू माझ्या कर, सभाभक्ती से तू माझ्या कर, मला आमदार झाल्यासारखं वाटतं. सभाभक्ती से तू माझ्या कर, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. भक्ती से तू माझ्या कर, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. सभाभक्ती से तू माझ्या कर, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. म्हणून फक्त साजन मेंद्रेला तिकीट भेटतंय. आणि तुमचा रसिक माय बापांचा कलाकारांचा माझ्यावरती असा आशीर्वाद आहे. माझ्या बाजूला अशी सत्ता आहे तुमच्या आशीर्वादाची की वन साहेब प्रत्येक वर्षाला येतो. बाबासाहेब मध्ये असो, लोकगीतामध्ये असो, नाहीतर धार्मिक मध्ये असो. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. माझ्या बायकोनं उपास धरला. राजगिऱ्याचा लाडू नाही जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. पुढं सारवण झालं या घरात घट घालायचा ठरला. पुढं सारवण झालं या घरात घट घालायचा ठरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. 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 एक व्हीआयपी ची फरमाईश आहे. फक्त व्हीआयपी चा मुकळा अंतर गातो काळीपात. बाबासाहेबांचं आता मागच्या वर्षी आलेलं माझं गाणं जे संपूर्ण जगात असा एकही देश शिल्लक राहिला नाही जिथं बाबासाहेबांचं हे गाणं वाजलं नाही. या वर्षी आलेलं ज्ञानाचं दार आज मला घावलं आहे आणि बोट करून ते मला धावल्या. ज्ञानाचं दार आज मला घावलं आहे, बोट करून ते मला धावलं आहे. आधी किरकोळ होता असा जग पण माझ्या नावाच्या आधी व्हीआयपी बाबासाहेबांनी लावलं. आणि म्हणून अरे व्हीआयपी राहणे, व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी माणसानं मान. व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी माणसानं मान. अरे बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान. व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी माणसानं मान, व्हीआयपी माणसानं मान. बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान, बाबासाहेबान
भीमामुळं बदलली रे जिंदगी खास तो काळ तो आजचा काळ अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी ही खास आज इस्त्रीची कापड त्याला अंतराचा वास इस्त्रीची कापड त्याला अंतराचा वास इस्त्रीची कापड त्याला अंतराचा वास हे सगळं बाबासाहेबांनी दिले म्हणून मी या गाण्यामध्ये सांगितलं पूर्वीचा एक काळ होता माझा किस्सा सांगतो की मी वाट पाहत होतो एखाद्या कलाकाराला बोलायचो की मला एक गाणं तुमच्या स्टेजवरती गाव द्या मला एक गाणं गाव द्या 2004 साली 2004 पासून मग मी हळूहळू मार्केटला माझ्या सिडी कॅसेट वगैरे यायला चालू झाल्या 2011 जे माझं नशीब उघडलं आता आपल्याशिवाय पूर्ण स्टेजच चालू झालं हे रसिक माई बापानं दिलेला आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादानं आज एवढा घडलो ही बाबासाहेबांची देण आहे म्हणून या गाण्यामध्ये मी सांगितलं की आज लाखा लाखानं घेऊन गात वेंद्रचं पोरग गाण आज लाखा लाखानं घेऊन गात वेंद्रचं पोरग गाण कुणामुळं हे बी बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान आणि आज या ठिकाणी फार कोकणातले मोठमोठे कवी आहेत नामांकित आर्टिस्ट आहेत लिहिणारे चांगले चांगले लिहिणारे आहेत आता मला सगळे भेटलेले आहेत माझी त्यांना विनंती आहे की लवकरच एखादं माझ्यासाठी काहीतरी लिहा जेणेकरून कोकणामध्ये पण मी रोज रिंगटोन म्हणून वाजलं पाहिजे आणि झालेली सेवा माझी मान्य करून काय चूक भूल झाली असेल तर तुमचं लेकरून माफ करा धन्यवाद नक्कीच कोकणात चालेल की बरेच आमचे कोकणातले कलाकार आहेत जर समजा मुंबईनं सांगितलं हे मराठी इंडस्ट्रीला किंवा हिंदी इंडस्ट्रीला जर का सांगितलं जर का की कोकणातले जेवढे जेवढे कलाकार असतील त्याने आपापल्या घरी परत जा तर मला वाटतं अख्खी मराठी इंडस्ट्री बंद पडेल कारण बरेचसे संगीतकार बरेचसे गायक बरेचसे कलाकार आमच्या कोकणातलेच आहेत आणि खरंच बरं वाटलं आपण इथे आलात आणि अतिशय बेफामपणे आमच्या समोर गाण्यांचं सादरीकरण सुद्धा केलं सचिनजी नक्की नक्की आम्हाला पुन्हा पुन्हा या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित करायला आवडेल मी आपल्याला विनंती करेन की आमच्या या कोकणाची परंपरा आहे ती आपण खाली स्थानापन्न घेऊन बसून आपण त्याचा आनंद लुटावा
हल थोडा हल हल थोडा शाळा बेस जास्त झाला हल 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 ओके ओके हल 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 दादा कोरस वाले चेक करून घे रंग देवता आणि तमाम आपण सर्व कलकी तुरा महामुकाबल्यासाठी आलेले तमाम रसिक जन आपण सर्वांना शाहीर सुशांत जाधव यांचा मानाचा मुजरा मंडळी या कार्यक्रमासाठी हे कोकणाची पारंपरिक लोककला अर्थातच सागरी नृत्य आपण सगळेजण ही लोककला अतिशय सुंदररित्या जोपासण्याचं काम केलं आणि म्हणूनच आज असे वेगवेगळे नामवंत शाहीर नावारूपाला आले त्याच्यामध्ये प्रथम दर्शन मी ज्यांचं नाव घेईन ते स्मृतिशेष कालकथेत आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय गुरुवर्य रामचंद्रजी ठाणेकर मंडळी ह्या महाराष्ट्राला बसा आणि म्हणून या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज महिलांची कैवारी महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीबाई फुले ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या राजमाता जिजाऊ मंडळी हा लोककलेचा जो हिरा कोहिनूर हिरा होता तो आज काळाच्या पडद्यावर गेला आणि म्हणूनच या कोहिनूर हिऱ्याला या बारीला माझी पहिली बारी आहे या बारीला सुरुवात करण्यापूर्वीच या माझ्या कोहिनूर हिऱ्याला माझी मानवंदना देतोय सोडून गेला तो दूर लावून हुरहुर आधी तुम्ही आम्हाला सोडून गेला तो दूरवर लावून हुरहुर तुम्ही आम्हाला कलगी तुऱ्याचा बादशा घाणेकर बुवा शोधू कुठं आज मी तुम्हाला लोककलेमध्ये भरले नाविन्य थोड नव्हती तुमच्या श्रमाला लोककलेमध्ये भरले नाविन्य थोड नव्हती तुमच्या त्या श्रमाला आणि तुमचं प्राण नेताना लाज कशी नाही वाटली त्या यमाला आणि म्हणून भुवनसाठी रुजली गाणी साऱ्यांच्या अहो रुजली गाणी साऱ्यांच्या मन मंदिरा अहो रुजली गाणी साऱ्यांच्या मन मंदिरा आता शोध कुठ सांगा अहो शोध कुठ सांगा रामचंद्र शाहिरा
आता शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला आता शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला उजली गाडी सारांच्या मन मंदिरा उजली गाडी सारांच्या मन मंदिरा आता शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला आता शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला कोडगळा होता आवाज तो पहाडी वाजती ही गाणी गावोगावी वस्तीवाडी वाजती ही गाणी गावोगावी वस्तीवाडी वाजती ही गाणी गावोगावी वस्तीवाडी होता या कोकणचा कोहिनूर हिरा होता या कोकणचा कोहिनूर हिरा आता शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला सावतीला होते नेहमी सतीश पांडुरंग रंगभूमीवर त्याने भरला रंग रंगभूमीवर त्याने भरला रंग रंगभूमीवर त्याने भरला रंग दुनिया त्याने संगीताची मदिरा दुनिया त्याने संगीताची मदिरा आता शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला रामचंद्र शाहीला रुजली गाडी सारांच्या मन मंदिरा रुजली गाडी सारांच्या मन मंदिरा आता शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला आता शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला शाहीला रामचंद्र शाहीला रामचंद्र शाहीला रामचंद्र शाहीला आता शोध कुठं सांगा रामचंद्र शाहीला मंडळी वेळ खूप झालाय त्यामुळं थोडासा स्तवनाचा एक मोकळा ऐकवतो कारण मोकळा लिहिला होता परंतु बाईने खूप वेळ घेतला त्यामुळं थोडासा मोकळा ऐकवतो आणि पुढे चालतो दादा वंदोनी श्री गणाला उभा मिया रणाला वंदोनी श्री गणाला उभा मिया रणाला मनी माझ्या स्वर्गोया रसिक जनाला वंदन हे करतो तुम्हाला रसिका वंदन हे करतो तुम्हाला
तुम्हाला रसिका वंदन करतो तुम्हाला. बोल श्री गणपती गजानन. वंदन दे बाप्पा आज तुझ्या कृपेचे बळ. शब्दांना दे बाप्पा आज तुझ्या कृपेचे बळ. मंगलमय हो आमचा हा शक्ती तुऱ्याचा खेळ. आणि म्हणून मंडळी काही दिवस शिल्लक आहेत माझ्या बाप्पाला घरी येण्यासाठी. आपण सगळेजण त्याची वाट आनंदाने पाहतोय आणि म्हणूनच माझ्या बाप्पासाठी ही काव्य स्वप्नांजली वाहतो. तुझ्या आगमनाची गणेशा, तुझ्या आगमनाची गणेशा बघती सारे वाट. तुझ्या आगमनाची गणेशा बघतोय की नाही आपण सगळ्यांना वाट बघतोय की नाही. झोपले की काय नाही ना. जरा जोश पाहिजे होता सगळ्यांचा. तुझ्या आगमनाची गणेशा बघती सारे वाट. तुझ्यासाठी मांडून ठेवलाय बाप्पा, तुझ्यासाठी मांडून ठेवलाय हा चंदनाचा पाट. तुझ्यासाठी मांडून ठेवलाय हा चंदनाचा पाट. तुझ्या आगमनाची गणेशा बघती सारे वाट.
बांधून ठेवलाय चंदनाचा पाट. मंडळी तर मंडळी जागे आहेत ना सगळे? हॅलो आहेत ना? आता बघा, आता खरी खेळाला लंगत चढेल. स्तवन झालं, गुरुवर्यांना वंदन झालं आणि बाप्पाला सुद्धा वंदन झालं. आता खऱ्या अर्थानं ह्या कलगीतुऱ्यातला खेळ जो असतो, जो रंगतदार होतो, तो कशामुळं? गवळणीमुळं. आणि बाई आल्या, शाहीर मी या खेळात खरोखरच नवीन आहे, मी या खेळात नवीन आहे, मला परंपरा रीतिरिवाज थोडे अवघड जाऊ शकतात, पण तुम्ही तर कित्येक वर्ष या बारीमध्ये आपलं नाव कमावलेलं आहे, बरोबर की नाही? ही परंपरा आहे. कारण आपण बारीला सुरुवात करतो त्यावेळेस प्रश्नपद हे मागितलं जातं. बाईने ते काय दिलं नाही, मागितलं नाही, बरोबर की नाही? कारण मी नवीन आहे, माझ्याकडून राहू शकतं, पण बाईंकडून राहणं जरा अवघडच वाटतं मला. काय घाबरलं की काय मला माहिती नाही, बरोबर की नाही? घाबरल्या काय? नाही ना? हा बरं, असू द्या. गडबडीत राहिलं असेल, असू द्या, होऊ शकतं गडबड, अशी होणारच गडबड. पण मंडळी, बाई पुढे काय म्हणाल्या? लबाड. मी लबाड आहे की खट्याळ आहे ते कळेलच तुला. कारण राधा कृष्ण कन्हैया म्हणते, हा लबाड कान्हा, बरोबर की नाही? पण मी लबाड आहे की कसं आहे? बाई, सर्वप्रथमच तुम्हाला सांगतो, मी नवीन असल्यामुळं माझ्याकडून काही चुकेल, काही लागेल, काही घासल, हो की नाही? लागलं तर लागू द्या, घासलं तर घासू द्या, पण बाडी ही कडकच होऊ द्या, बरोबर की नाही? त्यामुळं जरा लक्ष देऊन ऐका. बाईने गवळण छान छान गायली. बाई काय म्हणाल्या? दिसला मला लांब ना. काय म्हणाल्या? जरा 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 मला ऐकू दे, काहीतरी बोलतायत. हा, लांब ना, बरोबर ना? बरोबर ना? हा, आता बाईने एवढ्या लांब ना कसा दिसला व लांब ना? हा, काय घेतोय, जरा जरा शब्दाकडे जरा हे करतो ना. बाई म्हणतात दिसला मला लांब ना, आणि काय पुढे म्हणतात? याचा काळा काळा श्यामना. बाईनं काय नक्की म्हणायचं होतं? श्यामना म्हणायचं होतं की श्यामना म्हणायचं होतं? हा, काय म्हणायचं होतं? ओ काळा काळा श्याम, नक्कीच श्याम हा काळाच होता, पण याचा काळा काळा कसा झाला? हा काळा काळा श्यामना होऊ शकतं ना, हो की नाही? पण याचा म्हणजे काही कुठेही काही जोडायचं. हा काळा नाही, हा गोरा आहे ना? गोरा आहे की नाही? हा, आणि काळा काळा पण नाही, लाल बुंद आहे, हो की नाही? हा, आणि म्हणून बाई काय म्हणाल्या? जरा ती वाजव रे कॉड. बाईंची काय हा, बाई काय म्हणाल्या? करुणी बहाना फिर तो हाराना, वगैरे. बाई काय म्हणतात? करुणी बहाना फिर तो हाराना, असंच काहीतरी म्हणाले ना.
आणि म्हणून बाईना सांगतो, बाई तुमच्या या पदाला काट देतोय, हा तुमच्या गवळणीला काट देतोय. कशी असते गवळण आणि कशा पद्धतीनं पहाडी आवाज असतो ते तुम्हाला दाखवून देतो. बघा, लक्ष द्या मंडळी. बाईने गवळण गायली, तिला काट देतोय. करुणी बहाना येतो बघराना, करुणी बहाना येतो बघराना, रूप आगळे तुम्ही ते पाहना. बाई, हे रूप कृष्ण कन्हैयांचं, माझं नव्हे. रूप आगळे तुम्ही ते पाहना, आहे माझा लाभना. बाई बाई बाई, आहे माझा लाभना, काढील तुझं तुझं कामना. काय म्हणायचं? आहे माझा लाभना, काढील तुझं कामना, आशामना, काढील तुझं कामना, काढील तुझं कामना, काढील तुझं कामना. करुणी बहाना येतो बघराना, करुणी बहाना येतो बघराना, रूप आगळे तुम्ही ते पाहना, रूप आगळे तुम्ही ते पाहना, आहे माझा लाभना, आहे माझा लाभना, काढील तुझं कामना, आशामना, काढील तुझं कामना, आशामना, काढील तुझं कामना, आशामना, काढील तुझं कामना. असा येडा वेळा बोलू नको मला, असं एकदाच काढून काम नाही काय. आणि म्हणून शेवटी मी पण महाकाळ बुवाचा शिष्य आहे, बरोबर की नाही बुवा? बाईनं म्हटलं होतं आपण बारी इमानदारीत पारंपरिक करायची. बाईने आता शामना काढल्या म्हटल्यानंतर मी काय काढू नको? काढू की नको? काढायला पाहिजे ना. हा, आणि म्हणून बाईंसाठी गवळण घेतोय. लक्ष असू द्या. आज म्हटलं होतं आज हिला काय बोलायचं नाही का, तर पहिलीच बारी आहे. लोकांजवळ चांगल्या पद्धतीने जाऊया, सामोरं जाऊया. परंतु बाई शेवटी काय रंगातच आलेलं नाही का, हो की नाही? आणि बाई रंगात आलं म्हटल्यानंतर मी काय राहतोय काय, मी पण करावं घेऊन आलोय आतलं, हो की नाही? हा, चला गवळण दिली आरोळी. हा, बाईला काय म्हणायचंय? गवळण गवळण काय गातोय ती जरा कोकणात गातो. दिली ही सजा केली मी मजा. बाई आवाज कसा असतो बघा, कसा लागला पाहिजे आवाज. हा? अरे दिली ही सजा केली मी मजा, वाटत मनाला पाहून बरे, कुंजवनात आडरानात. कारण बाई काय म्हणाल्या, हा गाणा लबाड आहे, बरोबर की नाही? पण माझा लबाडपणा कसा आहे तो तुला दाखवतो. कुंजवनात आडरानात हिला जाऊ तुम्ही गावून वर. काय म्हणायचंय? त्या कुंजवनात आणि आड राहणार, कारण यमुनेच्या नदीवरती साऱ्या गवळणी आणि राधा आंघोळीला स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. आणि ते पाहिल्यानंतर शास्त्रामध्ये असं आहे, निर्वस्त्र स्नान करणं हे पाप मानलं जातं, बरोबर की नाही?
आणि म्हणून त्या कानाला राग येतो आणि त्या गवळणींच्या चोळ्या अर्थात त्यांचे कपडे उचलतो आणि त्या कळंबाच्या झाडावरती जाऊन बसतो आणि त्यांची मजा घेत असतो. तितक्यात राधा गवळींना हे कळतं आणि राधा गवळण त्याच्याकडे बघत असते. त्यावेळेस तो त्या कळंबाच्या झाडावरून बासरी वाजून गाऊन त्या राधेला कसा लाजवतो तो विषय आता तुमच्या समोर गातोय. दिली ही सजा केली मी मजा, दिली ही सजा केली मी मजा, वाटते मनाला पाहून बरे, अहो वाटते मनाला पाहून बरे, तुझ्या वनात आडरानात, तुझ्या वनात आडरानात, तिला जाऊ गावून बरे, तुझ्या वनात आडरानात, कशी वाटली गवळण? जरा एकदा टाळ्या शिट्ट्या होते की जरा जोरदार टाळ्या होते. आवडली का? नक्की आवडली ना? क्या बात आहे. मंडळी, शास्त्रानुसार परंपरेनुसार प्रश्नपद हे या कलगी तुऱ्यामध्ये दिलं जातं आणि म्हणून मी विनंती करतो बाईनी शाहीर वैदई याने हे प्रश्नपद घेऊन जायचं आहे. प्रश्नपद आहे. प्रश्न माझा असा आहे, बाई जरा कान देऊन ऐका. प्रश्न माझा असा आहे, पुराणात भीमाचं आणि एका मल्ल योद्ध्याचं हा माझ्या गुरुचा प्रश्न कित्येक वर्ष माझ्या गुरुनी चालवले आणि म्हणून त्यांचा हाच प्रश्न शिष्य म्हणून घेऊन आलोय. पुराणात भीमाचं आणि एका मल्ल योद्ध्याचं मल्लयुद्ध झाले. त्यावेळी त्याच्या माराने भीमाला आलेलं कुबड नाहीस झालं तर त्या मल्ल योद्ध्याचं नाव काय होतं? त्या मल्ल योद्ध्याचं नाव काय हा माझा प्रश्न आहे. हे प्रश्न घेऊन जायचा मी विनंती करतो आणि म्हणून वेळ खूप झालेला आहे. बाईने आल्या आल्याच काय म्युझिकचं एवढं काय वाजवलं त्यामुळे आम्हाला काही चान्सच नाही मिळाला बरोबर की नाही. आणि म्हणून प्रश्न पद गातोय. पद म्हणण्यापेक्षा एक आपल्या सगळ्यांनाच तोंडपद देऊन जातो. नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडेल. एक शास्त्राचा विषय गातोय, चुकीचं काहीच बोलणार नाही. कारण शाहीर सुशांत जाधव जरी नौका असला तरी शास्त्राचा अभ्यास करून आला.
आणि म्हणून काहीच चुकीचं बोलणार नाही. बाई तुम्ही 100% दुसरी बारी घासून करा, मी ही दुसरी बारीला तयार आहे. त्यामुळं कशा बाऱ्या करायच्या ह्या नक्कीच, दुसरी बारी कशी करायची हे नक्कीच तुम्ही समजून घ्या. मी आता जो विषय गातोय, गौतम ऋषी नितीनजी मोहिते उमरोली यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली. आम्ही सर्व कलाकार त्यांचे सदैव ऋणी आहोत. एकदा जोरदार टाळ्या द्या. मंडळी, हा विषय आहे गौतम ऋषी आणि अहिल्या देवींचा. पुराणातील कथा आहे. नवीन विषय गातोय. गौतम ऋषी स्नानासाठी गेलेले असताना त्या गौतम ऋषींचं रूप धारण करून इंद्रदेवाला आणि त्या अहिल्या देवींना भोग दिला. तोच विषय आज तुमच्या समोर गाण्याचा प्रयत्न करतोय. लक्ष असू द्या. असं 10 नंबरचं सरकार हा हिच्या घरात शिरलो नाही घाबरलो. अहो हिच्या घरात शिरलो नाही घाबरलो. दार उघडलं माझ्या हाताने. मग ही बाईच स्वतःच्या मताने. अहो ही बाईच स्वतःच्या मताने पलंगावर पडली ओताने. काय गातो? हिच्या घरात शिरलो नाही घाबरलो. हिच्या घरात शिरलो नाही घाबरलो. दार उघडलं माझ्या हाताने. मग बाईच स्वतःच्या मताने. मग बाईच स्वतःच्या मताने पलंगावर पडली ओताने. नक्कीच मंडळी, बारी तुम्हाला आवडली असेल. बायना अर्थातच वैदई शाहीर ह्या खूप गुणी कलावंत आहेत आणि म्हणून त्यांना पुढील बारीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी पहिली बारी इथे थांबवतो. धन्यवाद.
काय झालं चार्जिंग उतरले मग तिथे बसेल तिथे शॉर्ट घे